नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत बारी. लेखक रणजित देसाई. कट्ट्यावर सारे स्थानापन्न होताच गुरुजींनी आपल्या पंचाच्या शेवाने घाम टिपला. तेग्याने दिलेल्या पाण्याने साऱ्यांनी हातपाय धुतले. गुरुजींनी पाण्याचा तांब्या उचलला. तोंडामध्ये पाण्याची धार सोडून ते पाणी घटाघटा प्याले व स्वतःशीच मोठ्याने म्हणाले, आनंद आनंद. साथीदारांकडे ते वळून म्हणाले, पाहिलं काय निर्मळ आहे पाणी. ईश्वरा, विहीर आहे ना? नाही, नदीचंच पाणी. एवढ्या लांबून पाणी आणावं लागतं तुम्हाला? वय, अरे रे. तेग्या एका कोपऱ्यात बसून होता. त्याच्याकडे गुरुजीचे लक्ष जाताच ईश्वराने हाक दिली, तेग्या. तेग्या नजीक येताच ईश्वरा म्हणाला, गुरुजी, ह्यो माझा बाप तेग्या. गुरुजींनी नमस्कार केला. हसून ते म्हणाले, आनंद आनंद. पाहिलं हे निर्मळ मन. इथं बाप मुलगा हा सुद्धा भेद नाही. सारेच देवाचे पुत्र आणि यांना आपण दरोडेखोर समजतो. नंतर तेग्याकडे वळून ते म्हणाले, बसा ना. आपण उभे का? आपणासारख्या वयोवृद्धांचे आशीर्वाद हवेत आम्हाला. तेग्याला काहीच समजले नाही. तो तसाच अंगाचे मोटकुळे करून बसला. मास्तरांनी विचारले, बरा आहे ना? हाय की. आजोबा, हा तुमचा मुलगा ईश्वरा. मोठा चांगला मुलगा आहे. अगदी कष्टाळू आणि प्रेमळ. होय, तेग्या म्हणाला. त्याला राहावले नाही. त्याने विचारले, का आलासा? गुरुजी त्या प्रश्नाने थोडे अस्वस्थ झाले. ते खाकरून म्हणाले, जनसंपर्क परिचय एवढंच काम. म्हणजे? बरोबर विचारलात. आम्ही तुमच्या एवढे जवळ आलो, इतके दिवस राहिलो, पण आपला प्रत्यक्ष परिचय झाला का? म्हणजे? तुमच्यासाठी सरकारनं केंद्र उघडलं आहे. ह्या भागात सोसायटी काढली, औषध पाण्याची व्यवस्था केली आहे, शाळा काढली. त्याचा फायदा तुम्ही घ्यायला हवा. तुम्ही अधिक प्रगतिशील बनलं पाहिजे. म्हणजे? तेग्याने विचारले. गुरुजी थकले. ते ईश्वराकडे वळले आणि म्हणाले, ईश्वरा, गावकऱ्यांना बोलावतोस ना? वय, सांगटले या. येतील एवढ्यात. लगमाने दुधाचा तांब्या आणि पितळेचा पेला आणून ठेवला. गुरुजींनी आपल्या साथीदारांसह त्याचा स्वीकार केला. गावकरी जमले. गुरुजींनी त्यांना भेटीचे कारण सांगितले. मास्तरांनी सांगितले. गावाला थोडे कळले. गावासाठी शाळा काढली आहे. आता शाळेला मुलं पाठवायला पाहिजे. कामधंदा सुरू केला आहे. रुपया मजुरी मिळणार. सारी तरुण पोरे हरकली. गुरुजी जाताच सारे ईश्वराभोवती गोळा झाले. तेग्या उठला आणि त्याने काही न बोलता रानाचा रस्ता धरला. त्या दिवसापासून बेरडवाडीचे रंगरूप बदलू लागले. दररोज तरणीताठी पोरे जंगलाचा रस्ता धरीत होती. जंगलाची तोडप सुरू झाली. हाऱ्यांच्या राशीने जंगलाचे उघडे बोडके उतार सजू लागले. रात्री कोळशाच्या भट्ट्या भडकू लागल्या. दिवसा रात्री गावातून बैलगाड्या खडखडू लागल्या. मजुरी भरपूर मिळत होती. गाड्यांना कामं मिळत होती. भरपूर मजुरी मिळत असल्यामुळे बायका जंगलात जायच्या बंद झाल्या होत्या. मजुरी भरपूर मिळत होती. गाड्यांना कामं मिळत होती. भरपूर मजुरी मिळत असल्यामुळे बायका जंगलात जायच्या बंद झाल्या होत्या. मजुरी भरपूर मिळत होती. गड्यांना कामं मिळत होते. भरपूर मजुरी मिळत असल्यामुळे बायका जंगलात जायच्या बंद झाल्या होत्या. वर्षाकाठी त्यांच्या अंगावर सोने चकाकत होते. बेरडवाडीत दारूचा सुकाळ सुरू झाला. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिला नाही. तेग्याला हे सारे बघवत नव्हते. तो रानातून घरी आला म्हणजे घरात विशेष असा थांबत नसे. तो सरळ काळूकडे जाई. त्याच्या घराच्या कट्ट्यावर दोघे बोलत बसत. पण या म्हाताऱ्यांच्या कुजबुजीकडे कोणाचेही लक्ष नसते. एक दिवस तेग्या काळूला म्हणाला, काळू, अरे हे धंदे किती दिवस चालणार? तेग्यादा, कोण ऐकतंय आपलं? कशाला विचारतोस तू? पैक्या मागं लागल्यात सारी. थुकतो म्या त्या पैक्यावर. अरे आम्ही बी पैका मिळवलाय, पण असा नव्हं. ह्या पैक्याला शोभा नाही. तेग्यादा, माझा जीव बी कटाळलाय बघ. आता सोपलं आपलं. आता ह्यो घोळात जीव नगसा झालाय बघ. पण गाव सोडून जायचं कुठं? मसनात? क्षणभर कोणी काही बोलले नाही. काही वेळ तसाच गेला. काळू अचानक म्हणला, तेग्यादा, असं केलं तर? काय? आपण बमनट्टीला जाऊया? लई दिस बोलावणं केलं त्यांनी.
लग्माच्या घरची बी तकडच गेल्यात. वय पण जनावर खुळा हाईस ते गेदा. जलंबर गुरं राखली नाहीत आम्ही, आणि आता म्हातारपणे झेपल वय. बरं तर करतो विचार, तेग्या उठत म्हणला. कर, काळू म्हणला. रात्री तो ईश्वराची वाट पाहत होता. ईश्वरा आला. त्याने आपली कुऱ्हाड आत ठेवली. बापलेक बसून जेवले. कट्ट्यावर बसल्यावेळी तेग्या खाकरला आणि म्हणाला, ईश्वरा, 1 रुपये पाहिजेत. कशास? काळू बमनट्टीला जातो या, त्याच्या संग जाऊन येतो म्या. पण तुझं काय काम हाय? चल म्हणतो या संग. आणि हवं तरी बसून काय काम होतंय माझ्या हातनं? तेच मास्तरासनी विचारून आलूया. महिन्याला 15 रुपये देतील तुला. ते कशापायी? रानात दास्तान केलंय नव्हं? म्हणजे? अरे लाकडाच्या हाऱ्या गोळ्या केल्यात, त्यासनी राखणीपायी तुला ठेवून घेतो म्हणत्यात. मग काय पळून जात्यात नाकडं? उगीच फाटं फोडू नगस. तू करणार हाईस का नाही नोकरी? शांत बसलेला तेग्या उफाळला. तो ओरडला, भडव्या, नोकरी करू सांगतो यास? आणि मी नोकरी करू? तुझ्या बापजाद्यानं नोकरी कधी केली होती वैर? नाही, तुरुंगात गेलं होतं. ईश्वरा उपरोधिकपणे म्हणाला. कळत्यात मला ही बोलणी, पण म्या साफ सांगतो, मी नोकरी करणार नाही. राहिलं नको करस. राहिलं नको करूस. तू 20 रुपये देणार का नाही? ईश्वरा काही न बोलता आत गेला. सकाळी कामावर जायच्या आधी बापासमोर 2 नोटा टाकल्या आणि राणाची वाट धरली. संध्याकाळी ईश्वरा आला तेव्हा त्याने लग्माला विचारले, म्हातारा कुठं आहे? गेला, लग्मा म्हणाली. कवा? दुपारलाच. कवा येतो म्हणला? म्या विचारलं तर तो म्हणला बघू. दररोज उठून भांडण करण्यापरीस दूर राहिला तरी बेस. लग्मा काही बोलली नाही. पोराच्या रडण्याचा आवाज ऐकून ती गडबडीनं आत निघून गेली. हलगीच्या आवाजात सारी बेरडवाडी घुमत होती. देवळासमोर बेरडवाडीचे लोक लेझीम खेळणाऱ्या पोरांकडे कौतुकाने पाहत होते. साऱ्या गावात एक नवीन उत्साह संचारला होता. सकाळपासून राबून साऱ्या गावातले रस्ते साफसूफ केले होते. दारात घरांच्या चौकटीवर आंब्याच्या पानांच्या माळा लावल्या होत्या. तरुण पोरांच्या अंगावर सणासुदीचे कपडे दिसत होते. देवळासमोर पटांगणात लोटून सडा घालून स्वच्छ केले होते आणि पटांगणात 4 हौशी पोरे जमून लेझीम खेळीत होती. ईश्वराची आपल्या घरात धावपळ चालली होती. खाकी हाफ पॅन्ट, आखूडबायांचा शर्ट आणि डोक्यावर कलती गांधी टोपी घातलेला ईश्वरा सारखा आत बाहेर करीत होता. त्याचा उत्साह मनात मावत नव्हता. त्याचवेळी त्याची बायको लग्मा म्हणाली, अजून कसं बमनट्टीसनं आलं नाहीत कुणास ठाव? पाहुणेने ठेवून घेतला असन. 2 महिनं होत आलं तरी बी ह्याचा पत्त्या नाही. रीतच हाय ह्याची. जकडं फुडा थोडा, तकडं मुलूक थोडा. लग्मा लाजत म्हणाली, उगीच त्यासनी कशाच नावं ठेवतसा? बाचा गुण तुमच्या बी अंगात उतरलाय. तर ग, तसं म्या केलं असतं तर तू काय केलं असतंस कुणास ठाव. पण आज म्हातारा येऊच पाहिजे होता, म्हणजे त्या समजलं असतं आपला पोरगा काय करतोय ते. त्याचवेळी बाहेर पावलं वाजली. ईश्वरा लग्माने बाहेर चमकून पाहिले. तेग्या कट्ट्यावर बोचके ठेवीत होता. त्याचे लक्ष घरावरून फिरत होते. अगदी 100 वर्ष औक्ष हाय बघ म्हाताऱ्या तुला. अगदी नाव काढायची फुरसत आलासच बघ, असे म्हणत ईश्वरा बाहेर आला. पाठोपाठ लग्मा पण पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आली. लई दिस राहिलासा, ईश्वरा म्हणाला. कट्ट्यावर बसत तेग्या म्हणाला, काय सांगू पोरा, बमनट्टीस गेलू. 8 दिवसामागं यायला बी निघालो, तवर पोरीची आई शीक पडली. मग कसं हलणार? ते ऐकून लग्माचा जीव झरझरला. तिने विचारले, आत्ता कसं आहे तिचं? तेग्या हसून म्हणाला, काळजी करू नगस पोरी, आता बेस आहे तिची तब्येत. हे तिनं सवताच्या हातान करून दिलं या. ने आत, आणि काय असेल तर वाढ बघू. ते बोचके उचलून घेऊन लग्मा आत गेली. ईश्वरा बायकोकडे बघत उभा होता. तेग्याचे लक्ष पहिल्यांदाच ईश्वराच्या कपड्यांकडे गेले. त्याने त्याला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळले. ईश्वरा जरा संकोचला. तेग्या ईश्वरास म्हणाला, काय र, आज हे कापड कुठलं? आणि आज कुठला र सण काढलासा गावात? काय र, आज हे कपडं कुठलं? आणि आज कुठला र सण काढलासा गावात? वाजप लेझीम वाजतीये ती. तुला माहीत नाही?
तू गेल्यावर लई झालं गावात, आणि तोडपीवाले बी सारे संपावर हाय. ते र का मजुरी वाढवून मिळाया पायी. आणि मग काय, कल सरकारनं मानलं आमचं मागणं. आता सर्वांनी ₹1.5 मजुरी मिळणार. केंद्रातल्या मास्तरानं लई खटपट खाल्ली. आणि हे कपडं र कसलं, ते बी सांगायचं राहिलंच. राखणदाराची नोकरी मिळली मला. ₹20 पगार आणि कपडे फुकट. संप झाला तवा तू पाहिजे होतास. कशास? कपाळावर मोठ्या आट्या घालीत तेग्या म्हणाला. लई आरबाट काम झालं ते. 10 गावचं बेरड गप बसलं होतं. मी साऱ्यासनी सांगून ठेवलं होतं, काय बी झालं तरी मागं घ्यायचं नाही म्हणून. बेरडाची जात नव्ह ही. म्हणजे काय? ज्यांची नोकरी करतासा त्यासनी पैशापायी अडकवून ठेवलीसा, इमानाला जागलासा नाही. म्हणजे काय? ज्यांची नोकरी करतासा त्यासनी पैशापायी अडवणूक लावलीसा, इमानाला जागला नाहीसा. ह्या पायीच झालं आमचं वाटुळं. ह्याच्या मोहरं जंगल बी आम्हीच घेणार तोडपीला. सोसायटी काढली या केंद्रात एक. आणि हे वाजप कसलं? पोरं हलगी लेझिम खेळत्यात. आज 15 ऑगस्ट आहे म्हाताऱ्या. आमचं सरकार होऊन 4 वर्ष झाली. आज सांजला लई माणसं येणार आहेत गावात. कशाला? गावात रस्त्याचं आणि हिरीचं काम सुरू करणार आहे आम्ही. तेग्या काही बोलणार तोच लगमाने त्यास बोलावलं. तेग्या उठून आत गेला आणि ईश्वरा घराबाहेर पडला. संध्याकाळी 2 जीप गाड्या तुंबळ तांबडी धूळ उडवीत गावात शिरल्या. सारे जण गाड्यांभोवती गोळा झाले. ईश्वरा सर्वांच्या पुढे होता. दोन्ही गाड्यातून उतरलेली मंडळी देवळाकडे निघाली. जाताना ते लोकांना हात जोडून नमस्कार करीत होते. देवळात त्या मंडळींची बसायची सोय केली होती. देवळासमोरच्या मोकळ्या जागेत गाव गोळा झाला होता. मंडळींपैकी सर्वोदय केंद्रातले मास्तर उभे राहिले. त्यांनी बराच वेळ भाषण केले. ते बहुतेकांना उमजले नाही. त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त गावाला एक राष्ट्रध्वज बक्षीस दिला. तो गावाच्या वतीने ईश्वराने स्वीकारला. त्यावेळी सारा गाव कौतुकाने ईश्वराकडे पाहत होता. नंतर गावच्या विहिरीच्या जागेकडे सारेजण गेले. तेथे त्या पाहुण्यांनी 2 कुदळी मारल्या. त्याच्या पाठोपाठ आलेल्यांनी थोड्या कुदळी मारल्या आणि मग पाहुण्यांनी, पुढच्या वेळेला येईन, ह्या वेळेला ह्या विहिरीचं पाणी पिईन, असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर पाहुण्यांनी लेझिमांचा खेळ पाहिला. केंद्रातल्या मास्तरांनी सर्वांना रात्री समारंभासाठी केंद्रात येण्यास सांगितले आणि त्याची सर्व जबाबदारी ईश्वरावर टाकून ते आले तसे जीपमधून परत गेले. जीप गाड्या जशा दिशेनं झाल्या तशी सर्वांची पांगापांग झाली. तेग्या पण आपल्या घराकडे परतला. साऱ्यांच्या तोंडातून बाहेर पडणारी ईश्वराची स्तुती ऐकून त्याला बरे वाटत होते. घराच्या ओटीवर तो येऊन बसताच हळूहळू त्यांच्याच वयाचे 4-5 जण येऊन बसले. चिलमीचा धूर काढीत खोकत असतानाच ईश्वरा तेथे आला. ईश्वराच्या हातात एक राष्ट्रध्वज होता. त्याच्या पाठोपाठ 7-8 जण आले. ते पण ओसरीवर बसले. तेग्याने पाहिले. ईश्वरा खुशीत होता. आपल्या मित्रांबरोबर हसत खिदळत ते निशाण सर्वांना दाखवित होता. तेग्यानेही ते हातात घेऊन पाहिले. ईश्वरा म्हणाला, या वर्षाला भाव तयार झाली की मग मोरल्या वर्षाला रस्ता करूया. ह्या वर्षाला भाव तयार झाली की मग मोरल्या वर्षाला रस्ता करूया. वय साऱ्या तरुण पोरांनी साथ दिली. ईश्वरा म्हणाला, मास्तरांनी सांगितलं तसं करून जाऊया. गावात आता तोडपी सुरू झाली की गावावर पैक्याचा पाऊस पडल. सोन्याची कौलं घालू घरावर. ईश्वरा आवेशाने बोलत होता. तरणीताठी पोरे माना डोलवीत होती. म्हातारी मात्र काही न बोलता चुपचाप बसली होती. ईश्वराच्या ते ध्यानी आले. तो तेग्याला म्हणाला, तू बरा बोलत नाहीस? आमसनी हे काय समजतंय? तेग्या म्हणाला, न समजायला काय झालं? चांगलं काय वाईट काय ते बी समजत नाही वय. पण आमचं कुठं आलं तुम्हासनी पटाया? शानी झालंसा नवं? म्हणजे? ईश्वराने आश्चर्याने विचारले. सारे आश्चर्याने तेग्याकडे पाहत होते. तेग्या पुढे म्हणाला, नाहीतर काय, सवताच्या हातानं तोडपीला निघालासा. अरे बेरडानं आज पतू सवताच्या फरशीला दांडा सुधीक आपल्या रानातला काढला नाही आणि तुम्ही आता ज्याला आम्ही देव मानला अशी रानं तोडलीसा. किती दिस पुरल तुम्हासनी हो धंदा? उद्या रानं बोडकी झाली मग काय करशिला? काय खाशिला? गाव सोडून कुठं जाशिला? मग चोरीचंच धंदा करावं म्हण की. ते तुमच्याबरोबर सोपलं समज.
आता नाही जमायचं ते. आमची पोरं शहाणी होतील, लिवाय वाचाय शिकतील, गाव सुधरल आमचं. यंदा भाव झाली, पाणी आलं, पुढं रस्ता बी होईल. आणि गावचा बाजार करशील नव्हं? अरे खुड्या, वाढ वडलासनी भाव काढाया रट्ट्यात बळ नव्हतं वय. गाव बसवायला नदीजवळ जागा नव्हती. पाणी रस्ता झाला की ढोरांसारखी मुलकाची माणसं जमत्याल. जमणात काय वाईट होईल? माणसं गोळा झाली म्हणूनच शाळा झाली, धंद मिळालं, गाव वाढीला लागलं. तुमच्या येळेला पोलीस पाटलाचं भ्या, आमासनी नाही त्याचा घोर. आता मानानं जगाया हो आमासनी. तेग्या काही न बोलता गप्प बसला. त्याची मान खाली होती. थोड्या वेळात मान वर करून तो म्हणाला, जगा बाबांनो, आम्ही काय अडवतो या तुम्हासनी? आमचे दिस सोपल्यात आता. तुम्हासनी गोड तेच आमासनी बी होय. कसं? बाकीच्या म्हाताऱ्यांनी माना डोलावल्या आणि पुन्हा गप्पा रंगल्या. रात्र पडल्यावर ईश्वरा प्रत्येक घरात जाऊन गडबड करीत होता. हळूहळू माणसे सर्वोदय केंद्राकडे वळत होती. ईश्वरा आपल्या घरी आला तेव्हा तेग्या झोपायच्या तयारीत होता. ईश्वराने त्याला विचारले, तू येत नाहीस? नाही बा, मी कशाला? मला काय समजतंय? अरे गाव हाय तत. चल उठ, साऱ्यासनी मास्तरांनी बोलावलंय. सारं गाव धाडून आलोय आणि तू नाही म्हणतोस म्हणजे? चल उठ. ईश्वराने त्याला उठवले. बरं पोरा, येतो. लगमा, त्याने हाक मारली. ती गेली पुढं. ईश्वरा म्हणाला, कुठं? केंद्रावर. पोरास घेऊन? व्हय. कशाला धाडलंस तिला? थंडी वाऱ्याचं पोर काकडल. गुरुजींनी साऱ्यासनी बोलावलंया. मसनत जाऊ दे तुझा गुरुजी. म्हाताऱ्या. बरं राहिलं. चल. तेग्या ईश्वराबरोबर घराबाहेर पडला. हळूहळू आणखी 5-6 जण त्यांच्यात मिळाले आणि सारे केंद्राकडे चालू लागले. केंद्राच्या आवारात पुष्कळ गर्दी झाली. व्यासपीठ तयार होते. 2 बत्त्या जळत होत्या. धाब्याच्या दोन्ही बाजूंना खांबाला लावलेल्या कळण्यातून आवाज बाहेर पडत होता. धाब्यावर एक मुलगा गाणे म्हणत होता. शेतकरी दादा, काम करी दादा, देशाची हाक तुम्हा हाय हो. समोरची सारी माणसे बसून हे ऐकत होती. तेग्या पण काळूबरोबर तेथे बसला होता. मधून मधून काळूच्या कानात काहीतरी कुजबुजत होता. ईश्वरा पुढे गेला होता. जसजशी रात्र चढू लागली तसतसा तेग्या पेंगू लागला. आणलेले घोंगडे अंगाभोवती लपेटून तो जड डोळ्यांनी ते सारे पाहत होता, ऐकत होता. गाणे संपल्यावर धाब्यावर टेबल खुर्च्या आणून ठेवल्या होत्या आणि त्या पाठोपाठ बेरडवाडीला आलेले पाहुणे आणि केंद्रातले मास्तर वर चढले. मास्तरांनी पाहुण्यांना हार घातला आणि पाहुण्यांची ओळख करून दिली. नंतर ते पाहुणे बोलायला उभे राहिले. खणखणीत आवाजात ते बोलत होते. त्या करण्यातून बाहेर पडणारा त्यांचा आवाज केंद्रात घुमत होता. तेग्या ते ऐकण्याचा प्रयत्न करीत होता. पाहुणा हातवारे करून आपले बोलणे पटविण्याचा प्रयत्न करीत होता. तो सांगत होता, गेले 10 दिवस तुम्ही संपावर होता हे मला माहीत आहे. मला त्याचा अभिमान वाटतो. आजवर सारे तुम्हाला चोर, दरोडेखोर समजत होते, पण तुम्ही बेरड नाही, बेडर आहात हे तुमच्या संपाने सिद्ध करून दिले आहे. ही जंगले तुमच्या उद्धारासाठी हातात संपत्ती घेऊन उभी आहेत. त्याचा तुम्ही फायदा घ्या. तुम्हाला औषधे वगैरेची हवी ती मदत करण्यासाठीच हे केंद्र उघडले आहे. हे तुमचे आहे. तुमचे आजवरचे वाया गेलेले गुण आता स्वतंत्र भारतासाठी खर्ची पडू देत. तुमचा सर्वोदय पाहण्यासाठी माझा जीव तळमळतो आहे. तेग्याला त्यातले बरेचसे समजतच नव्हते. जे समजत होते ते पटत नव्हते. क्षणाक्षणाला तो अस्वस्थ होत होता. शेवटी त्याला ते असह्य झाले. तो उठला. घोंगडे लपेटून घेऊन तो तेथून चालू लागला. धाब्यावरच्या बत्त्यांचा उजेड हळूहळू कमी होत होता आणि तेग्या वाढत्या अंधारातून एकटाच ठेचाळत बेरडवाडीकडे चालला होता.